सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलं होतं. महापालिकेचे महापौर उदय धातुंडे यांनी गेल्या मंगळवारपासून मेन रोडवरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे आणि फेरीवाल्यांना रस्त्यावर न बसण्याच्या सूचना केल्या होत्या. पण गेल्या 8 दिवसांपासून व्यवसाय न झाल्यामुळं फेरीवाल्यांनी जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी फेरीवाल्यांनी महापालिकेच्या प्रांगणात आंदोलन केलं आणि जोरदार निदर्शनं करत महापौर उदय धातुंडे यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी महापौरांनी लवकरच तुमचं योग्य ते पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन दिलं. इचलकरंजी शहर परिसरामध्ये अतिक्रमणाचा विळखा वाढलाय. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये निवडणूक झाल्यानंतर महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवकांनी इंदूर शहराचा दौरा केला होता. इंदूर शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमण मुक्त आहे. याच धर्तीवर इचलकरंजी शहर इंदूरच्या सारखंच अतिक्रमण मुक्त, स्वच्छ, सुंदर आणि मुबलक पाणी देणारं असावं असं सर्वच नगरसेवकांना, महापौरांना वाटत होतं. याचाच भाग म्हणून शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला. गेल्या मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. कोल्हापूर नाका ते झेंडा चौक या मुख्य रोडवर असलेलं सर्व अतिक्रमण महानगरपालिकेनं हटवलं आणि फेरीवाल्यांना योग्य त्या ठिकाणी पुनर्वसित केलं. पण शहरातील काही फेरीवाल्यांनी आज महापालिकेच्या प्रांगणात येऊन जोरदार निदर्शनं करत फेरीवाला समिती अध्यक्ष दीपक पाटील आणि सदा मलाबादे यांना धारेवर धरलं. सुमारे 2 तास हे आंदोलन चाललं. आंदोलनानंतर महापौर उदय धातुंडे यांनी येऊन आंदोलकांना आणि फेरीवाल्यांना प्रांगणात भेटून इचलकरंजीच्या मुख्य रस्त्यावर कुणालाही व्यवसाय करू दिला जाणार नाही, मेन रोडवरील अतिक्रमण काढलं जाणारच, महानगरपालिकेच्या वतीनं योग्य ठिकाणी पुनर्वसन करून जागा दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला ती व्यवस्था महापालिकेच्या वतीनं दिली जाईल, पण शहरामध्ये कुणालाही मेन रोडवर व्यवसाय करता येणार नाही. यावेळी महापौर उदय धातुंडे फेरीवाल्यांवर चांगलेच संतापले होते. आम्ही जो निर्णय घेतलाय तो शहराच्या हितासाठी घेतलाय, कुणावरही अत्याचार होऊ देणार नाही. जे फेरीवाले पहिल्यापासून बसतायत त्यांनाच फक्त योग्य ठिकाणी पुनर्वसित केलं जाईल. नवीन जे कोणी फेरीवाले येत असतील तर त्यांना बसवता येणार नाही असा सज्जड दमच महापौर उदय धातुंडे यांनी फेरीवाल्यांना दिलाय. महापौरांनी आज फेरीवाल्यांसोबत जाऊन छत्रपती शाहू पुतळा परिसरात फेरीवाल्यांसाठी जागेची पाहणी केली. तसंच यशवंत प्रोसेस फिल्टर हाऊस शिवतीर्थ परिसरात फेरीवाल्यांच्या जागेची पुन्हा पाहणी करून लवकरच तुमचं पुनर्वसन केलं जाईल, पण कुणीही गडबड गोंधळ करू नये असं आवाहन केलं. तुमचे जर कोणी कान भरत असेल, कुणी अफवा पसरवत असेल तर त्याकडं फेरीवाल्यांनी लक्ष देऊ नका, तुमचं पुनर्वसन केलं जाईल. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका असंही आवाहन फेरीवाल्यांना महापौरांनी केलं. यावेळी महापौर उदय धातुंडे, सदा मलाबादे आणि दीपक पाटील यांच्यात शाब्दिक वादही घडला. काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं. गेल्या 8 दिवसांपासून नुकसान झाल्यामुळं फेरीवाल्यांचं जगणं मुश्किल झालंय. त्यामुळे लवकरात लवकर पुनर्वसन करावं अशी मागणी सध्या फेरीवाला समितीकडून करण्यात आली आहे. यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी फेरीवाल्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. महापौर, उपमहापौर, नगरसेवक, फेरीवाला समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तुम्हाला जी पाहिजे ती जागा देतो. तुम्हाला एका रात्रीत म्हणला आम्हाला इथं ते कॉन्क्रीट करून द्या, एका रात्रीत देतो. पाणी देतो, लाईट देतो, काय पाहिजे ते देतो. काही अडचण नाही आहे. ते केल्याशिवाय घरला जायचं नाही. पण तुमचा एक हट्ट सोडा, मेन रोड सोडून बघायचं. मेन रोड सोडून काही पागा कसं
होणार मेन रोड सोडून बोलायचं तुम्हाला पाहिजे ते सगळं बोला